नमस्कार मंडळी, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण उपवास स्पेशल अशी मोकळी सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। अगदी झटपट बनवली आहे, एकदा नक्कीच बघा। चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी रात्रभर पाण्यात साबुदाणा भिजायला घातला होता। तुम्ही साबुदाणा बघू शकता, अगदी मोकळा झाला आहे। साबुदाण्यामध्ये जास्तीचे पाणी घालायचे नाही, अगदी 1 इंच असं पाणी घालायचं, म्हणजे साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी येईल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। रात्रभर भिजत घालायचा, सकाळी बघायचा अगदी मोकळा झालेला असतो। तुम्ही बघू शकता माझा साबुदाणा अगदी मोकळा झालाय, जराही न चिपकता झाला आहे। आता आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची त्यासाठी मी एक बारीक चिरलेला बटाटा घेतला, मिरची चिरून घेतली, शेंगदाण्याचे कूट तयार करून घेतले आणि एक छोटी वाटी शेंगदाणेही घेतले। त्यानंतर मी कढईमध्ये 4 पळी तेल ओतले। हे तेल आपल्याला थोडे तापू द्यायचे। त्यानंतर यामध्ये आधी आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये आपण चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे। मिरचीही आपल्याला थोडीशी लालसर होईस्तोवर फ्राय करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे। हा बटाटाही आपल्याला व्यवस्थित यामध्ये एकजीव करून परतून घ्यायचा आहे आणि अगदी 5 मिनिटं झाकून ठेवायचा, म्हणजे तो जरा पटकनच शिजून जातो। 5 मिनिट झाल्यानंतर बटाटा थोडासा शिजून गेलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता भिजवलेले साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत। हा बटाटा कढईला जरा खाली चिपकतो, त्यामुळे सतत चाळत राहायचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये हे साबुदाणे घालायचे आहेत आणि सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे। सतत परतत राहायचं, नाहीतर साबुदाणा लगेचच खाली चिपकतो। साबुदाणा खाली चिपकावा नाही म्हणून आपण यामध्ये लगेच एक छोटी वाटी शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत। हे सगळं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे। हे परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एक छोटा चमचा यामध्ये साखर घालून घ्यायची। साखर घातल्याने साबुदाण्याला अगदी छानच चव येते। ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू शकत। हे सगळं आपल्याला एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबूही मस्त पिळून घेतला। अगदी आंबट, गोड, खारट अशी चव लागते। अगदी मस्त खिचडी चवीला होते। हे सगळं एकजीव करून आपल्याला 10 मिनिट मंद आचेवर वाफेवर बटाटा शिजूस्तर साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट असा आपला मोकळा साबुदाणा झाला आहे। तुम्ही बघू शकता, जराही साबुदाणा बिलकुल चिपकलेला नाही। अगदी मोकळी परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी झाली आहे। तुम्ही सकाळी सहज नाश्त्यालाही ही खिचडी बनवू शकता, किंवा उपवास असल्यावर तर आपल्याला अगदी साबुदाण्याची खिचडीच खावीशी वाटते। झटपट होते, पटकन होते, म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। अगदी मोकळी, सोपी आणि अगदी सिंपल अशी साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी आज दाखवली होती। जर तुम्हाला आजची ही साबुदाण्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा।